हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू लर्नोलेट. तर खूप विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले होते की त्यांना महाराष्ट्रामधील जे BSc नर्सिंगचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यावर व्हिडिओ पाहिजे आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण BSc नर्सिंगचे जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सर्वांसाठी. तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे ॲडमिशनचे पुढचे व्हिडिओज असतील त्याचे जे नोटिफिकेशन्स असतील ते तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील. ओके, तर तुम्ही ते पाहू शकता BSc नर्सिंग सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस इन महाराष्ट्र. ओके, तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत त्याबद्दलचं जे तुमचं कन्फ्युजन आहे ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुमचं क्लिअर करणार आहे. ओके, तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की CET सेलने MH नर्सिंग CETसाठी BSc नर्सिंगच्या कॉलेजेसची लिस्ट रिलीज केली आहे, ज्यामध्ये तुम्ही ॲडमिशन MH नर्सिंग CET थ्रू घेऊ शकता. आणि ती जी लिस्ट CET सेलने रिलीज केली आहे, ओके, त्यामध्ये तुमचे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. ओके, आणि त्यामध्ये तुमचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. ओके, प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशी कोणतीही लिस्ट CET सेलने रिलीज केली नाही आहे. त्यामध्ये तुमचे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. ओके, सो सेमी गव्हर्नमेंट जे कॉलेजेस आहेत याची कोणतीही लिस्ट जी आहे ती CET सेलने रिलीज केली नाही आहे. ओके, प्रायव्हेट कॉलेजेसची केली आहे आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसची केली आहे, जे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शो करीन. तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणत्या कॉलेजेसला म्हटलं जातं हे देखील आपण डिस्कस करणार आहोत. काही स्टुडंट जे आहेत ते प्रायव्हेट कॉलेजेसना सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कन्सिडर करतात. आता ते कोणते कॉलेजेस आहेत ज्यांना की तुम्ही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कन्सिडर करता आणि त्याचं रिझन काय आहे ते देखील आपण आता व्हिडिओमध्ये पाहूयात. ओके, तर असे काही प्रायव्हेट कॉलेजेस असतात. ठीक आहे, असे थोडेफार काही प्रायव्हेट कॉलेजेस असतात ज्या प्रायव्हेट कॉलेजेसना काही स्टुडंट जे आहेत ते कन्सिडर करतात सेमी गव्हर्नमेंट. ओके, रिझन काय आहे? काही कॉलेजेस आहेत त्या काहीच कॉलेजेसना जे आहे ते सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कन्सिडर केले जातं. बिकॉज असे थोडे कॉलेजेस असतात प्रायव्हेट कॉलेजेस, त्या प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जे आहे ते गव्हर्नमेंट फंड प्रोव्हाइड करतं. ओके, सो गव्हर्नमेंट फंडेड जे कॉलेज असतात, सो थोडक्यात काय की जे प्रायव्हेट कॉलेजेस असतात जे की गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज असतात. ठीक आहे, गव्हर्नमेंट जे आहे ते फंड्स प्रोव्हाइड करतं. फंड्स म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट त्यांना निधी प्रोव्हाइड करतं ते कॉलेजेस रन करण्यासाठी. ओके, सो गव्हर्नमेंट फंडेड जे कॉलेज असतात त्यांना सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस हे काही ठिकाणी कन्सिडर केले जातं. ओके, तर CET सेलने अशी कोणतीही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची सेपरेट लिस्ट तुम्हाला दिलेली नाहीये. तर थोडक्यात सांगायचं तर काय, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणत्या कॉलेजेसला कन्सिडर केले जातं? जे प्रायव्हेट कॉलेजेस असतात आणि ते गव्हर्नमेंट फंडेड असतात. गव्हर्नमेंट फंडेड किंवा गव्हर्नमेंट एडेड देखील त्या कॉलेजेसना म्हटलं जातं. आणि अशा प्रायव्हेट कॉलेजेस जे असतात त्या कॉलेजेसची जी फीज असते ती इतर प्रायव्हेट कॉलेजेसच्या फीजपेक्षा कमी असते. ठीक आहे, तर मी इथे लिहितो लेस फीज than other private colleges. ओके, समजा एखादं प्रायव्हेट कॉलेज आहे, त्या प्रायव्हेट कॉलेजची फी 1 लाख रुपये आहे. ओके, ते प्युअर प्रायव्हेट कॉलेज आहे. असे थोडेफार प्रायव्हेट कॉलेजेस असतात जे की गव्हर्नमेंट फंडेड असतात. ओके, ज्याला की थोडे स्टुडंट सेमी गव्हर्नमेंट म्हणतात. ओके, ऍक्च्युली सेमी गव्हर्नमेंट असे कॅटेगरी एक्झिस्ट करत नाही, बट जे कॉलेजेस गव्हर्नमेंट फंडेड असतात, ठीक आहे, जे प्रायव्हेट कॉलेजेस गव्हर्नमेंट फंडेड असतात, गव्हर्नमेंट त्यांना फंड प्रोव्हाइड करतं, गव्हर्नमेंट त्यांना निधी प्रोव्हाइड करतं कॉलेजेस रन करण्यासाठी. असे जे गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज असतात ज्यांना की थोडेफार स्टुडंट्स, ठीक आहे, मी या ठिकाणी गव्हर्नमेंट फंडेड लिहितो, गव्हर्नमेंट फंडेड. ओके, बट जे की प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, अशा प्रायव्हेट कॉलेजेसची जी फीज आहे ती 1 लाख रुपये नसून, ती एक्झाम्पल मी देऊन तुम्हाला सांगत आहे की असं एक्झॅक्टली इतके असेल असं नाही. त्या कॉलेजेसची जी फी आहे ती 50,000, ठीक आहे, 50,000पासून जी आहे ते तुम्ही म्हणू शकता की 60,000 किंवा 70,000 पर्यंत जी आहे ते असू शकते. ठीक आहे, तर थोडीफार जी फी आहे ती कमी असते. कोणत्या कॉलेजेसची? प्रायव्हेट कॉलेजेसची. आणि त्या कॉलेजेसना कन्सिडर केलं जातं सेमी गव्हर्नमेंट. ऍक्च्युली सेमी गव्हर्नमेंट नावाची कॅटेगरी नसते. जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ज्यांना गव्हर्नमेंट फंड प्रोव्हाइड करते, ठीक आहे, निधी प्रोव्हाइड करते कॉलेजेस रन करण्यासाठी. हॉस्पिटल्समध्ये देखील जो निधी आहे तो गव्हर्नमेंटद्वारा प्रोव्हाइड केला जातो आणि अशा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये देखील प्रोव्हाइड केला जातो. आता ते कोणते कोणते कॉलेजेस आहेत ते तुम्हाला कसे फाइंड आउट करायचे आहेत हे देखील आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर होप्स की तुम्हाला समजलं असेल की सेमी गव्हर्नमेंट अशा कॉलेजची कोणतीही कॅटेगरी नाही आहे, बट जे प्रायव्हेट कॉलेजेस असतात, ठीक आहे, जे प्रायव्हेट कॉलेजेस असतात ज्यांना गव्हर्नमेंट फंड प्रोव्हाइड करतं, निधी प्रोव्हाइड करतं आणि त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजेसची फी कमी झालेली असते, अशा कॉलेजेसना थोडेफार स्टुडंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज म्हणतात. ठीक आहे, सो हा डाऊट क्लिअर झाला असेल. आता तुमचा नेक्स्ट डाऊट हा असेल की असे कॉलेजेस आम्ही कसे फाइंड करू जे की गव्हर्नमेंट फंडेड आहेत. ओके,
तर ते कॉलेजेस तुम्हाला जर फाइंड करायचे असतील तर तुम्हाला माहिती आहे ते जे कॉलेजेस असतील सेमी गव्हर्नमेंट किंवा आपण म्हणूया गव्हर्नमेंट फंडेड, ओके, प्रायव्हेट जे कॉलेजेस आहेत जे की गव्हर्नमेंट फंडेड आहेत, त्यांची जी फीज आहे ती ऑफकोर्स बाकीचे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यापेक्षा कमी असणार आहे. तर सिंपली तुम्हाला करायचं काय आहे, तर मी तुम्हाला सर्व कॉलेजेसची लिस्ट प्रोव्हाइड करेन अलॉंग विथ देअर फीज, म्हणजे सर्व कॉलेजेसची लिस्ट असेल आणि त्यांची फी देखील त्या लिस्टमध्ये असेल. आणि तुम्हाला बेसिकली करायचं काय आहे, जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि त्यांची जी फी आहे ती कमी आहे, ते बेसिकली तुमचे जे असणार आहेत ते गव्हर्नमेंट फंडेड जे आहेत ते कॉलेज असणार आहेत. गव्हर्नमेंट कॉलेज सोडून गव्हर्नमेंट फंडेड पण कॉलेज असतात. ऍक्च्युली ते प्रायव्हेट कॉलेजेसच असतात, फक्त गव्हर्नमेंट त्यांना फंड प्रोव्हाइड करते कॉलेज रन करण्यासाठी. ओके, त्यामुळे त्यांची प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षा जी फी आहे ती थोडी कमी असते. तर जे सर्व बीएससी नर्सिंगचे कॉलेजेस आहेत प्रायव्हेटचे, त्यांची फी तुम्हाला कशी फाइंड आउट करायची आहे ते मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये शो करतो. ठीक आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ही जी वेबसाईट आहे महाराष्ट्राची फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी महाराष्ट्र स्टेटची जी वेबसाईट आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कॉलेजची जी फी आहे ते गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट ती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि तुम्हाला कशी फी जी आहे ती चेक करायची आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ह्या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करीन. ठीक आहे, वेबसाईट उघडल्यानंतर प्रोसेस काय करायची आहे फी फाइंड आउट करण्यासाठी ते तुम्ही पहा. ओके, सो वेबसाईट ओपन केल्यानंतर सिंपली तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन आहे सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप, दुसरा ऑप्शन आहे सिलेक्ट सब टाईप आणि तिसरा ऑप्शन आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामधल्या कॉलेजची फी तुम्हाला चेक करायची आहे, कोणत्या कॉलेजची. ठीक आहे, तर सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईपमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिंपली मेडिकल. ठीक आहे, कारण का तुमची जे बीएससी नर्सिंग आहे ते मेडिकल ह्या सेक्शनमध्ये विभागलं जातं. ओके, तर मेडिकल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे, कारण तुमचं जे बीएससी नर्सिंग आहे ते मेडिकल सेक्शनमध्ये येतं. सब टाईपमध्ये जे आहे ते तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. बीडीएस ऑप्शन दिसेल, एमबीबीएस ऑप्शन दिसेल, ओके, बीएमएस दिसेल. तर खाली तुम्ही स्क्रोल करून पाहू शकता बीएससी नर्सिंगचा ऑप्शन आहे. ओके, तुमच्या मोबाईलवर देखील तुम्ही हे वेबसाईट ओपन करू शकता किंवा लॅपटॉपवर पण करू शकता. ठीक आहे, तर बीएससी नर्सिंगवर क्लिक करायचं आहे आणि सिंपली या ठिकाणी ऑल डिस्ट्रिक्टवर सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रात जितके पण जिल्हे आहेत, जितके पण डिस्ट्रिक्ट्स आहेत, त्या सर्व जिल्ह्यांचे जे बीएससी नर्सिंगचे कॉलेजेस आहेत प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट, तर त्याचे जे फीज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. ओके, सिंपली मी या ठिकाणी ऑल डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो आणि गेट रिपोर्टवर क्लिक करतो. रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोड होईल. लोड झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता जितके पण कॉलेजेस बीएससी नर्सिंगचे आहेत महाराष्ट्रातील त्या कॉलेजेसची जी ट्युशन फी आहे, डेव्हलपमेंट फी आहे आणि टोटल फी आहे या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर तुम्ही इथे पाहू शकता की या ठिकाणी 77,000 फी आहे, म्हणजे ती कमी आहे थोडीफार. ओके, त्यानंतर या ठिकाणी 45,000 फी आहे. गव्हर्नमेंट कॉलेज नसून देखील या ठिकाणी 45,000 फी आहे. म्हणजेच काय की हे गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज असू शकतं, त्यामुळे या कॉलेजची जी फी आहे ती कमी आहे. तर तुम्ही सिंपली या वेबसाईटवरती जावा आणि जे कमी फीचे कॉलेजेस आहेत ते तुम्ही सर्च करा. या ठिकाणी तुम्ही कम्पेअर करू शकता की 1 लाख रुपये जवळपास थोड्या प्रायव्हेट कॉलेजेसची फी आहे आणि असे देखील काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांची फी 45,000, 50,000, 55,000, 60,000 आहे. म्हणजे बाकीच्या प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षा त्यांची फी कमी आहे, म्हणजेच ते गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज आहेत आणि ज्यांना की काही स्टुडंट म्हणतात सेमी गव्हर्नमेंट. ओके, आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग की जरी तुमची फी 40,000 असेल, 50,000 असेल, 60,000 असेल, 70,000 असेल, तरी तुम्हाला स्कॉलरशिप्स असतात. स्कॉलरशिप्स कोणत्या कोणत्या असतात त्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर त्या व्हिडिओचं जर तुम्हाला नोटिफिकेशन हवं असेल तर नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. तर सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे, कारण का 80,000 जरी फी असेल तर अशा खूप साऱ्या स्कॉलरशिप्स असतात ज्याच्या माध्यमातून तुम्हाला खूप कमी फी जी आहे ती पे करावी लागते. ओके, तर त्या स्कॉलरशिप्स आपण डिस्कस करणार आहोत. फक्त फीच्याच नाही तर काही हॉस्टेलच्या देखील स्कॉलरशिप्स असतात. ओके, काही स्टुडंट्सना माहिती असेल की गव्हर्नमेंट कॉलेजेसची जी हॉस्टेलची फी आहे ती कमी आहे, पण प्रायव्हेट कॉलेजेस जरी तुम्ही घेतला तर त्याचे देखील हॉस्टेलची फीसाठी स्कॉलरशिप असते, त्या देखील आपण डिस्कस करणार आहोत. ओके, तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे. सबस्क्राईब केल्यावरच जे आहे ते तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील जेव्हा मी स्कॉलरशिपचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड करेन तेव्हा. ठीक आहे, तर होप्स की तुम्हाला समजलं असेल. ओके, तर मी पुन्हा एकदा रिपीट करतो की बेसिकली काय असणार आहे, जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ज्यांना की गव्हर्नमेंट जे आहे ते फंड प्रोव्हाइड करतं, जे आहे ते निधी प्रोव्हाइड करतं, अशा कॉलेजेसना गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज म्हटलं जातं. ठीक आहे, आणि गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज म्हटलं जातं आणि त्या कॉलेजेसची जी फी आहे ती कमी असते कम्पेअर टू अदर प्रायव्हेट कॉलेजेस. बाकीचे प्रायव्हेट कॉलेजेसचा विचार करता त्या कॉलेजेसची जी फी असते ती कमी असते, म्हणून काही स्टुडंट्स त्यांना सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतात. होप्स की तुमचा जो डाऊट होता सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या बाबतीतला तो क्लिअर झाला असेल. ओके, तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण ॲडमिशनचे स्कॉलरशिपचे जे व्हिडिओज आहेत ते आपण अपलोड करणार आहोत, त्याचे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहील. ओके, त्याचप्रमाणे गाईज आपण दर रविवारी दर संडेला जे आहे ते लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन ठेवणार आहोत, डाऊट सॉल्विंग सेशन ठेवणार आहोत.
कशासाठी? तर काही स्टुडंट्सना त्यांच्या ॲडमिशन रिलेटेड डाऊट्स आहेत, BSc नर्सिंगमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, ANM मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, GNM मध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, कट ऑफ रिलेटेड डाऊट्स आहेत, डॉक्युमेंट रिलेटेड डाऊट्स आहेत. तर हे सर्व जे डाऊट्स आहेत ते जे संडेचे लाईव्ह सेशन होतील त्या सेशनमध्ये तुमचे क्लिअर केले जातील. ठीक आहे. तर प्रत्येक संडेला जे आहे संध्याकाळी 7 वाजता तुमचं लाईव्ह सेशन होणार आहे, लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन होणार आहे. 1 तासासाठीच असणार आहे. त्यामुळे तुमचे डाऊट्स काय असतील ते रेडी ठेवा. त्या 1 तासामध्ये जितक्या स्टुडंटचे डाऊट्स पॉसिबल आहेत त्या स्टुडंटचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर केले जातील. ठीक आहे. तर त्यासाठी देखील तुम्हाला सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे, कारण मी जेव्हा लाईव्ह येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब केला असाल तर. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.